जिल्हा कचेरी समोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा आनंद तुपदाळेंनी दिला इशारा। माहूर तीर्थक्षेत्र माहूर तालुका माहूर येथील नागरिकांच्या विविध अडचणी व समस्या सोडविण्याबाबत संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासने देऊन सुद्धा समस्या न सोडविणारे संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांचे निषेधार्थ व त्यांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल व्हावेत व नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करण्यात यावी। या मागणीसाठी शेकडो नागरिकांसह दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना दिले। नमस्कार, मी आनंद गंगाधरराव पाटील तुपदाळे, जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी नांदेड। येत्या 6 ऑक्टोबर पासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर माहूर शहरातील जवळपास 500 ते 600 लाभार्थ्यांसह आमरण उपोषण सुरू करणार आहोत। गेल्या 22 जुलै रोजी 3 प्रमुख मागण्यांसह आम्ही माहूर तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं होतं। या उपोषणामध्ये सर्वात आधी पहिली मागणी होती की 2017 पासून ते आजपर्यंत या लाभार्थ्यांनी घरकुलचे काम पूर्ण केलेत। पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचे घरकुलचे काम पूर्ण झालेत, जे कर्जबाजारी झालेत, जे माहूर शहरात जे विविध गटाचे जे अधिकारी फिरतात त्याच्यातून सुद्धा लोकांनी पैसे उचलून घराचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे। पण आजपर्यंत माहूर नगर पंचायतने फेब्रुवारीमध्ये जेव्हा आम्ही 1 ते 1,500 नागरिकांसह माहूर नगर पंचायतवर आम्ही आंदोलन केलं, मोर्चा नेला, त्यावेळी 80 लाभार्थ्यांचे 90,000 आणि इतर जे 600 लाभार्थी आहेत त्यांना 60,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले। त्यानंतर म्हाडा ऑफिस मुंबई येथे मध्ये मी भेट दिल्यानंतर त्या मॅडमने सांगितलं की माहूर नगर पंचायतने मार्चमध्ये जी मागणी करायला हवी होती ती मागणी केली नाही। त्यानंतर मग म्हणून पैसे आले नाहीत। पुन्हा आम्ही 22 जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं। त्या उपोषणामध्ये 8 दिवसात पैसे लाभार्थ्याच्या खात्यात जमा करतो म्हणून असं लेखी आश्वासन दिलं, पण लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत। नसल्या कारणाने आणि लाभार्थ्यांना उपोषणकर्त्यांना खोटे लेखी आश्वासन माहूर नगर पंचायतने दिलेले आहे। त्यांच्यावर माहूर नगर पंचायतच्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ज्यांनी आजही पूर्ण बांधकाम केलेलं आहे त्यांना सुद्धा पैसे भेटले नाहीत। त्याने पैसे कोणाच्या खात्यात टाकले म्हणजे प्रत्येक लाभार्थ्याची चौकशी झाली पाहिजे, तर या लाभार्थ्यांना पैसे भेटले पाहिजे। यासाठी येत्या 6 ऑक्टोबर रोजी माहूर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडोच्या वर लाभार्थ्यांसह आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत। त्यामुळे आता आरपारचा लढा म्हणून 6 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा नवराष्ट्र माझा न्यूज आमचे प्रतिनिधी अंबादास मुक्ते यांच्याशी संवाद साधताना आनंद पाटील तुपदाळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नांदेड जिल्हा सरचिटणीस यांनी सांगितले। प्रतिनिधी अंबादास मुक्ते, माहूर। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।